वोट जिहाद भाग 2 यात मोठ्या प्रमाणात मालेगाव हे रोहिंग्यांचा आश्रयस्थान झालेलं आहे। माझ्याकडे ते मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत। ते मी जिल्हाधिकारी, तहसीलदार, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करणार आहे। एका बाजूला वोट जिहादचा पैसा हे महाराष्ट्रात देशभरात मालेगावातून जातो आणि आता दुसरीकडे जे रोहिंग्या मुस्लिम हे देशभरात घुसतायत, भारतात त्यांना मालेगावात आश्रयस्थान मिळत आहे। हा वोट जिहाद भाग 2 हे आता माझं लक्ष आहे। तर शासनाचा पैसा वाचलेला आहे, असाच एक घोटाळा बीड मध्ये झालेला आहे। बिटकॉइन महादेव ऍप मध्ये जवळपास 900 खूप कोटी मोठी गंभीर बाब आहे। त्या प्रकरणात पण मी स्वतः लक्ष घालत आहे आणि त्यात 2 प्रकारचे गोंधळ दिसत आहेत। एक, सामान्य माणूस फसतोय आणि दुसऱ्या बाजूला जे भ्रष्टाचारी पॉलिटिशियन, ब्युरोक्रेट, माफिया, ड्रग माफिया हे महादेव ऐपचा वापर ब्लॅक का व्हाइट करने के लिए मनी लॉन्ड्रिंग साठी करीत आहेत। त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून आहे।